जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। नमस्कार मित्रांनो, तर युवा ट्रेकर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आज सिंहगड किल्ल्याच्या जवळ असलेला शिवलिंग पॉइंट हा पाहण्यासाठी आलेलो आहोत। अतिशय सुंदर हा शिवलिंग हा पॉइंट पुण्याच्या अगदी जवळ आहे। तर तो आपल्या व्हिडिओ मार्फत या ठिकाणी तुम्हाला हा दाखवत आहोत। तर मित्रांनो, पुण्याच्या जवळील सुंदर फिरण्याचे ठिकाण म्हणजे खडकवासला धरण चौपाटी व सिंहगड किल्ला। पुण्यापासून साधारण सिंहगड किल्ल्याचे अंतर हे साधारण 25 ते 30 किलोमीटर इतके अंतर आहे। सिंहगड किल्ल्याच्या आपण एंट्री पॉइंटला फी भरल्यानंतर आपण शिवलिंग पॉइंटला या ठिकाणावरून जाणार आहोत। सिंहगड किल्ल्याला जाणाऱ्या रोडपासून आपण आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला समोरच्या बाजूला हा स्टॉल दिसतोय। त्या ठिकाणी आपण गाडी पार्क करून शिवलिंग पॉइंट पाहण्यासाठी जाणार आहोत। सिंहगड किल्ल्यावरती फिरायला गेल्यानंतर सिंहगड किल्ल्याच्या जवळ असणारा शिवलिंग पॉइंट हा फारसा लोकांना माहीत नाहीये। अतिशय सुंदर असणारा हा पॉइंट आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहोत। या ठिकाणावरून आपण ट्रेक करत असताना आपल्याला समोरच्या बाजूला हा शिवलिंग पॉइंट हा दिसत आहे। आपल्याला त्या ठिकाणी ट्रेक करून हा जायचा आहे। या ठिकाणावरून मित्रांनो, आपल्याला समोरच्या बाजूला हा खडकवासला डॅमचा सुंदर असा व्ह्यू या ठिकाणावरून दिसत आहे। ह्या धुक्यामध्ये मागच्या बाजूला हा सिंहगड किल्ला आहे। अतिशय सुंदर या ठिकाणी हे वातावरण आहे। तर मित्रांनो, या ठिकाणावरून दिसणारा सुंदर असा निसर्ग, पडणारा पाऊस, ऊन व धरणाचा दिसणारा सुंदर असा जलाशय व सुंदर असा धुक्यामध्ये हरवलेला सिंहगड किल्ला, हा ट्रेकचा आपल्याला अनुभव या ठिकाणी अनुभवता येतो। तर मित्रांनो, आपण या शिवलिंग पॉइंटला जात असताना ही पायवाट ही अत्यंत मळलेली पायवाट आहे। अतिशय सोपी पायवाट या ठिकाणी आहे, त्यामुळे येथे चुकण्याचे वगैरे चान्सेस नाहीयेत। आत्ताच या ठिकाणी थोडा पाऊस पडून गेलेला आहे, त्यामुळे या ठिकाणावरती माती ही थोडी घसरट झालेली आहे। तुम्ही इथे व्यवस्थित ग्रिप असलेले शूज वगैरे घालून या ठिकाणी ट्रेकिंग करण्यासाठी या। समोरच्या बाजूला तो शिवलिंग पॉइंट आहे, तेथे आपल्याला जायचं आहे। या ठिकाणी मित्रांनो, खालच्या बाजूला मोर हे आहेत, यांचा आवाज या ठिकाणी येत आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी ट्रेक करत असताना प्रत्येक पॉइंटवर आपल्याला सुंदर असा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी ट्रेक करत असताना हा सोपा ट्रेक या ठिकाणी हा आहे।
तर मित्रांनो, सिंहगड किल्ल्याच्या जवळ असलेला शिवलिंग पॉइंट हा एक ट्रेकिंग पॉइंट आहे. हा सिंहगड किल्ल्यापासून या शिवलिंग पॉइंटचे अंतर साधारण 2 किलोमीटर इतके अंतर आहे. आपण मित्रांनो या ठिकाणी ट्रेक करत असताना आपल्याला समोरच्या बाजूला सिंहगड किल्ला तसेच स्वराज्याची राजधानी असलेला राजगड किल्ला हा आपल्याला सुंदर या ठिकाणावरून दिसतो. थोडीशी चढण असलेला रोड या ठिकाणी आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला हा शिवलिंग पॉइंट हा दिसत आहे. मित्रांनो, शनिवार व रविवार वीकेंड असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. आपण आठवड्यातील इतर वारे आल्यानंतर या ठिकाणी थोडी कमी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. थोडी चढण असलेली वाट या ठिकाणी आहे. तुम्ही ग्रीप असलेले शूज या ठिकाणी नक्की घालून या. पावसामुळे थोडे वातावरण इथे माती थोडी घसरडी झालेली आहे. मित्रांनो, आपण त्या ठिकाणी आपली गाडी पार्क केल्यानंतर त्या ठिकाणावरून आपला ट्रेक हा चालू केलेला आहे. साधारण एक अर्धा तास ते 15 ते 20 मिनिटं आपल्या चालण्यावरती आहे. तर या ठिकाणी यायला साधारण एक अर्धा तास वेळ हा या ठिकाणावरून लागतो. आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणावरून वरती शिवलिंग पॉइंट हा पाहण्यासाठी जावे लागते. थोडीशी अवघड वाट या ठिकाणी ही आहे. तर तुम्हीही काळजी घेऊन व्यवस्थित या ठिकाणावरून वरती जावा. मित्रांनो, या ठिकाणावरून येताना थोडीशी अवघड वाट आहे. व्यवस्थित ट्रेक करून या. पूर्ण हा पावसामुळे घसरडा एरिया झालेला आहे. व्यवस्थित काळजी घेऊन या ठिकाणावरून वरती या. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण फायनली ट्रेक करून पोहोचलेलो आहोत. अतिशय सुंदर या ठिकाणी वातावरण आहे. तर तुम्ही या ठिकाणी हे पाहू शकता. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ह्या समोरच्या बाजूला सुंदर असे शिवलिंग व नंदी यांची सुंदर अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. व या ठिकाणावर येणारा सुंदर असा निसर्ग अनुभव व आध्यात्मिक अनुभव आपल्याला या ठिकाणी अनुभवता येतो.
आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समोर शिवलिंगाच्या समोरच्या बाजूला सुंदर असा आध्यात्मिक अनुभव आपल्याला या ठिकाणी अनुभवता येतो। मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबल्यानंतर आपल्याला या जागेची आपल्याला सुंदरता अनुभवताना समोरच्या बाजूला सुंदर असे इंद्रधनुष्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले। तर मित्रांनो, तुम्हाला काहीतरी नवीन पाहायचे असेल, मित्रांनो तुमचा सिंहगड किल्ला हा पाहून झाला असेल, पुण्याजवळचा सुंदर स्पॉट, निसर्ग, थंड वाटणारा वारा, शांतता व सुंदर येणारा आध्यात्मिक अनुभव हा तुम्हाला अनुभवायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक योग्य ठिकाण आहे। अत्यंत सोपा ट्रेक, फक्त शिवलिंग पॉइंटच्या थोडं वरती चढताना तुम्ही काळजी घेऊन वरती या ठिकाणाचा सुंदर असा आनंद अनुभवा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हा आपला व्हिडिओ संपत आहोत। आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट करा। धन्यवाद। व तुम्हीही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत व कुटुंबासोबत या ठिकाणी आवश्यक भेट द्या व या ठिकाणी येणारा सुंदर असा अनुभव हा तुम्ही या ठिकाणी अनुभवा। धन्यवाद।